थेसलीकरास पहिले पत्र अध्याय 5 वचन 15 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करत राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल हा येशूचा शिष्य ह्याने थेसलीकरास येथील मंडळीला लिहिलेल्या पत्रामध्ये तो तेथील लोकांना येशूच्या आगमनाविषयी आणि जागरूकतेविषयी आणि सद्बोध करत आहे. पत्राच्या शेवटी की तो सांगत आहे की तुम्ही येशूवर विश्वास ठेवल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे वागलं पाहिजे, त्यापैकी हा एक सद्बोध आहे जो आता आपण वाचला. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा. म्हणजेच जपून राहा म्हणजे त्या गोष्टीची काळजी घ्या, सांभाळा. म्हणजे पौलाला सांगायचं आहे, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहात, तुम्ही येशूच्या मार्गाने चालत आहात, जरी अनेक लोक देवाला ओळखत नाहीत, तुम्ही त्यांच्यामध्ये राहता, तरीसुद्धा त्याला असं सांगायचं आहे की आपण दुसऱ्यांशी वागताना जरी समोरच्या व्यक्तीने आपलं वाईट केलं तरी आपल्याला त्याचं वाईट करायचं नाही आहे. त्यासाठी आपल्याला जपलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. म्हणजे पौलाला असं सांगायचं आहे, एखादा तुमचा घरचा व्यक्ती जो येशूला ओळखत नाही, त्याने तुमच्या विरुद्ध पाप केलं, तुम्हाला त्रास दिली, तुमचं निंदा केली, तुमचा अपमान केला, तुमचा छळ केला, किंवा तुमचे नातेवाईक, तुमचे शेजारी किंवा तुमचे मित्रमैत्रीण, जे लोक देवाला ओळखतात किंवा ओळखत नाहीत, कोणी असो, या जगातला कोणताही माणूस जर एखाद्याने तुम्हाला त्रास दिला किंवा तुमच्या विरुद्ध वाईट कटकारस्थान रचली, तुमच्या जीवनाविषयी वाईट योजना आखल्या, तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आणलं, खूप समस्या आणल्या, तरीसुद्धा देवाचं वचन आपल्याला सांगतं आहे की कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करत राहा. म्हणजे पौलाने या देवाच्या वचनातून त्याला असं सांगायचं आहे की आपण जे ईश्वर विश्वास ठेवणारे लोक आहोत, ते आपल्याला लोकांशी चांगलं वागलं पाहिजे. म्हणून वचनामध्ये लिहिलेलं आहे, एकमेकांचे व सर्वांचे चांगले करत राहा. म्हणजे एकमेकांचे म्हणजे तुमच्या अवतीभोवती कोणी असो, तुमचे घरचे लोक असोत, तुमचे नातेवाईक असोत, शेजारी असोत, मित्रमैत्रिणी असोत, किंवा जिथे तुम्ही काम करतात तिथले लोक असोत, सर्व लोक. आणि सर्व लोक सांगितलं म्हणजे तुमचा शत्रू जरी असला, ज्याच्याविषयी तुमच्या हृदयामध्ये राग असेल, त्याने तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे, तरीसुद्धा वचन सांगतं की तुम्ही त्यांच्याशी चांगले वागा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पौल का सांगत आहे, कशाला जपून राहायला पाहिजे आपण, दुसऱ्यांशी आपण वाईट का वागू नये? कारण बायबल असं सांगतं, देवाचा पुत्र लवकरच या जगाचा न्याय करण्यासाठी येणार आहे. येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी या पृथ्वीवर जन्म घेतला. त्याने मानवजातीच्या सगळ्या पापांची शिक्षा स्वतःच्या देहावर घेतली. त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि मेल्यानंतर त्याला पुरण्यात आलं. पुरण्यानंतर तो तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत झाला आणि तो स्वर्गात देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि बायबल सांगतं की एक दिवस तो पुन्हा येणार आहे जगाचं न्याय करण्यासाठी आणि त्याच्या निवडलेल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी. आणि म्हणून पौल सांगतोय की जे लोक ईश्वर विश्वास ठेवतात ते आपले जीवन जगत असताना चांगले कामं करत असले पाहिजे, चांगलं जीवन जगत असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ईश्वर विश्वास ठेवल्यामुळे एखाद्या वेळेस तुम्हाला छळाचा, अपमानाचा, निंदेचा सामना करावा लागत असेल, लोक तुम्हाला खूप त्रास देत असतील, येशूच्या नावामुळे तुमचा छळ करत असतील, तरीसुद्धा तो सांगतोय की तुम्ही वाईट म्हणजे ज्यांनी तुमच्याबरोबर वाईट केलं आहे त्यांच्याबरोबर तुम्ही वाईट करू नका, त्यासाठी जपा. म्हणजे काळजी घ्या. का? कारण जर एखाद्या व्यक्तीने तुमचं वाईट केलं आणि तुम्ही त्यांच्याविषयी मनामध्ये राग ठेवला आहे, द्वेष ठेवला आहे, मग काय होणार? पुढे तुमचं हृदय कठीण होईल, तुमच्या हृदयामध्ये घाण जमा होईल. आणि एखाद्या माणसाच्या हृदयामध्ये जर घाण जमा झाली तर देव त्या माणसाशी बोलणार नाही, देव त्या माणसाच्या हृदयामध्ये वस्ती करणार नाही. कारण येशूने म्हटलं, जर तुम्ही दुसऱ्यांना त्यांच्या पापांची क्षमा दिली नाही तर तुमच्या स्वर्गातील पिता देखील तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा देणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि जर तुम्ही दुसऱ्यांना क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गातला प्रवेश देखील तुम्ही गमवाल.
म्हणजे तुम्ही स्वर्गात जाऊ शकणार नाही. आणि समजा येशूच्या आगमनाची वेळ आहे आणि तुमच्याबरोबर ज्यांनी वाईट केलेलं आहे, तुम्ही निर्णय घेतला की मी पण त्याचं वाईट करणार, मी पण माझं सूड घेणार, त्यांनी मला फसवलं कसं, मी नाही सोडणार त्याला, आणि तुम्ही अशी भावना तुमच्या हृदयामध्ये ठेवत असाल आणि त्याच दिवशी जर येशू आला तर तुम्ही स्वर्गात जाऊ शकाल का? याचा विचार केलाय कधी? हालेलुया, हालेलुया. आपण अनेक वेळेला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भांडतो, झगडे करतो आणि आपल्याला काहीच वाटत नाही. आपल्याला वाटतं काही नाही, येशूला यायला अजून वेळ आहे. माझ्या प्रिय भावने बहिणीनो, म्हणून या वचनामधला जो शब्द आहे की जपून राहा, म्हणजे आपण दुसऱ्याचं काही वाईट करू नये, त्यासाठी आपल्याला स्वतःला जपलं पाहिजे. कारण जर येशूच्या येण्याच्या वेळेस आपण जर पापच करत राहिलो, आपण जर वाईटच करत राहिलो, तर आपण आपल्या देवाबरोबर स्वर्गामध्ये जाऊ शकणार नाही. आपण आपला प्रवास, आपला विश्वास सर्व काही व्यर्थ होऊन जाईल जो येशूवर आपण ठेवलेला आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अनेक लोक जेव्हा प्रार्थनेला येतात, अनेक लोक जेव्हा आम्हाला भेटतात, ते त्यांच्या जीवनाविषयी दुःख सांगतात किंवा त्यांच्या समस्या सांगतात की त्यांच्या कुटुंबामध्ये आणि काही लोक आहेत जे त्यांच्यावर प्रेम करत नाहीत, त्यांच्याविषयी प्रामाणिक नसतात किंवा त्यांना फसवतात, लबाडीने वागतात. अनेक वेळेला काय होतं, काही कुटुंबामध्ये पती पत्नी एकमेकांशी व्यवस्थित राहत नाहीत. पत्नी नवऱ्याला फसवते किंवा नवरा पत्नीला फसवतो. काही कुटुंबामध्ये आई वडील एकमेकांशी वाईट वागतात. आई वडील मुलांवर प्रेम करत नाहीत किंवा मुलं आई वडिलांवर प्रेम करत नाहीत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, संपूर्ण जग अंधाराने भरलेलं आहे आणि येशू म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो अंधारात चालणारच नाही, कारण त्याच्याकडे जीवनाचा प्रकाश असेल. जर आपण येशूचे लोक आहोत तर आपण जगातल्या लोकांसारखे वागू शकत नाही. जर आपण येशूचे लोक आहोत तर आपल्याला देवाचं वचन पाळणं फार महत्त्वाचं आहे. आपण जर येशूचे लोक आहोत तर आपल्याला देवावर प्रेम करणं पण गरजेचं आहे आणि माणसावर पण प्रेम करणं गरजेचं आहे. नुसतं तोंडाने बोलून चालणार नाही, मी येशूवर विश्वास ठेवला आहे, मला पापांची क्षमा मिळाली आहे, मी स्वर्गात जाईन, नाही. म्हणून या वचनामध्ये जपून राहा हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला स्वतःचा विश्वास सांभाळायचा आहे. तुम्ही जो येशूवर विश्वास ठेवून जो प्रवास करत आहात त्यावेळी जपून चालायचं आहे. कारण सैतान कधीही संधी साधून तुम्हाला विश्वासापासून दूर करून तुमच्या आत्म्याचा नाश करण्यासाठी प्रयत्न करत असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक वेळेला असं होतं, कुटुंबामध्ये काही लोक कोणाचं सहन करत नाही, कोणाची काळजी घेत नाही. अनेक लोक एकमेकांविषयी मनामध्ये राग ठेवतात, द्वेष ठेवतात. त्याने माझं तसं वाईट केलं ना, आता मी पण त्याला सोडणार नाही. त्याने माझ्याशी लबाडीने वागलं ना, मी पण त्याच्याशी तसंच लबाडीने वागणार. काही लोक ईश्वर विश्वास ठेवतात आणि विश्वासणारे लोकसुद्धा एकमेकांना फसवतात. आणि त्यावेळेला एखादा व्यक्ती जो प्रभूमध्ये चांगला विश्वासू आहे आणि देवाच्या राज्यामध्ये चांगला वागत असतो, पण समोरच्याचं वाकडं वागणं पाहून त्याच्या मनामध्ये सुद्धा राग उत्पन्न होतो आणि मग हळूहळू शैतान त्याच्या हृदयाचा ताबा घेतो आणि तो देखील वाकडा चालायला लागतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून पौल सांगत आहे, कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा. म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुमचं खूप वाईट केलेलं जरी असेल, तुम्हाला कळलं जरी असेल की याच माणसाने माझं खूप नुकसान केलेलं आहे, याच माणसाने माझी खूप बदनामी केलेली आहे, याच माणसाने मला खूप छळलेलं आहे, तरी देवाचं वचन सांगतं तुम्ही त्या व्यक्तीचं वाईट करू नका आणि तुम्ही त्याचं वाईट करू नये त्यासाठी जपा. हालेलुया, हालेलुया. का? कारण जर तुम्ही त्यांच्यासारखं वागलात तर तुमच्या आत्म्याचं तुम्ही नुकसान करून घ्याल, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये श्राप जमा कराल. आज अनेक लोक तसंच करतात. एखाद्याने त्यांच्यावरती काही विरोध केला किंवा त्याला काही त्रास दिला तर ते म्हणतात मी पण सूड घेणार, मी त्याला सोडणार नाही. आपल्याला प्रभूने काय शिकवलंय सांगा? येशू म्हणाला, एखाद्याने तुमच्या उजव्या गालावर मारलं तर तुम्ही तुमचा डावा गाल पण पुढे करा. देवाचं वचन सांगतं की तुम्ही सूड उगवू नका, सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन. माझ्या प्रिय भावांना बहिणींनो, अनेक वेळेला आपल्याला देवाची वचनं माहिती असतात तरीसुद्धा आपण देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो. आपण देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो म्हणूनच देवाचे आशीर्वाद, देवाची कृपा आपल्या जीवनामध्ये कार्य करत नाही. अनेक लोक प्रार्थनेला येतात, त्यांना मी काउन्सिलिंगमध्ये सल्ले देतो, सांगतो,
त्यांना समजवतो. जरी समोरच्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला आहे, तुमचं काम आहे तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही त्या माणसांची नावं लिहा एका कागदावर आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि बायबलमध्ये वचनाप्रमाणे तुम्ही वागा, म्हणजे देव तुमच्यासाठी ते कार्य करेल. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन तर आपल्याला एवढं पण शिकवतं, तुमचा शत्रू जर एखाद्या वेळेस भुकेला असेल तर तुम्ही त्याला खायला द्या. तुमचा शत्रू एखाद्या वेळेस ताणेला असेल तर त्याला पियायला द्या. असं केल्याने तुम्ही त्याच्या मस्तकावर निखाराची राश अशी करता. माझ्या प्रिय भावने बहिणीनो, त्याच्या पुढेच वचनामध्ये असं पण लिहिलेलं आहे की वाईटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक. अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की समोरच्या माणसाने माझ्याने रागाशी बोललेलं आहे तर मी पण जाऊन रागानेच बोलणार. त्याने माझ्याशी भांडण केलं आहे तर मी पण जाऊन भांडणच घेणार. त्याने माझ्याकडनं हिसकावून घेतलं आहे तर मी पण जाऊन हिसकावूनच घेणार. नाही, जर जगातली लोक जशी वागतात तसं जर तुम्ही वागत असाल तर तुम्हाला देवाकडनं काही आशीर्वाद मिळणार नाही, काही कृपा मिळणार नाही, काही संरक्षणसुद्धा मिळणार नाही. तुम्ही स्वतःच्या आत्म्याचं नुकसान कराल. आणि ज्याप्रमाणे वचनामध्ये लिहिलं आहे की तुम्ही दुसऱ्याचं वाईट करण्यापासून जपून राहा. तुमचं नुकसान होईल जर तुम्ही नाही जपलात तर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एका माणसाची मी तुम्हाला साक्ष सांगतो. एक माणूस होता जो ईश्वर विश्वास ठेवणारा होता. जेव्हा तो तरुण होता, शाळेमध्ये जायचा आणि त्या शाळेमध्ये तो खूप हुशार होता आणि तो ईश्वर विश्वास ठेवणारा मुलगा होता. म्हणून शाळेमध्ये अजून दुसरा कोणी माणूस नव्हता जो ईश्वर विश्वास ठेवायचा. फक्त हा एकटाच मुलगा ईश्वर विश्वास ठेवायचा, शाळेत जायचा, शाळेमध्ये खूप हुशार होता, शाळेमध्ये त्याला पहिला नंबर यायचा. त्याच्यामुळे अनेक काही लोक जे अविश्वासी मुलं होते, जे देवाला ओळखत नव्हते, त्यांनी एक दिवशी असा निर्णय घेतला की या मुलाला आपण ठार करायचं. हालेलुया, हालेलुया. त्या अविश्वासी मुलांनी असा निर्णय घेतला की आपण ह्याला एक दिवशी ठार करायचं. आणि हा मुलगा जो ईश्वर विश्वास ठेवतो, तो एक दिवशी शाळा सुटल्यानंतर खूप उशीर झाल्यामुळे तो रात्रीचा जात होता आपल्या घरी. आणि त्यावेळेला ही 5 मुलं एका झाडावरती जाऊन बसलेले. आणि त्यावेळेला त्या 5ही मुलांनी पाहिलं की हा मुलगा आता येतोय, आपण हा इथे आल्यावर त्याला ठार करूया. आणि त्या मुलगा जेव्हा तो त्या झाडाजवळ आला तेव्हा ते 5 मुलं ऑलरेडी तिकडे त्याला मारण्यासाठी लपून बसलेले. आणि जसा तो तिथे आला आणि त्यांनी सांगितलं की 5 मुलांनी त्याच्यावर झडप घातली, त्याला खूप मारलं, त्याच्या शरीराची हाडं मोडली, त्याच्या पायाचं हाड मोडलं, त्याचा खांदा मोडला गेला, त्याच्या तोंड दाबण्यात आलं, त्याला रक्त येत होतं शरीरात, तो थरथर कापत होता, ओरडत होता, किंचाळत होता. पण एकाही 5 जणांपैकी कोणीसुद्धा त्याच्यावर दया केली नाही. त्याला खूप मारलं आणि काही काळानंतर त्याचा श्वास देखील थांबला आणि त्याचं हृदय देखील थांबलं. त्यामुळे त्यांना वाटलं की आता हा मरण पावला आहे, ह्याला आपण असं सोडून देऊया. आणि काही वेळानंतर ती 5ही मुलं तिथून पळून जातात. त्यांना वाटतं की आता हा मुलगा मेला आहे. आणि त्या 5 जणांपैकी एक असा मुलगा असतो जो त्याच्याविषयी खूप मनामध्ये द्वेष धरतो की हा ईश्वर विश्वास ठेवतो, हा खूप हुशार आहे, ह्याच्यासारखा दुसरा शाळेमध्ये अजून कोण नाही. म्हणून त्या एका मुलाच्या मनात खूप राग असतो. त्याचं नाव जकरिया असतो. तर तो खूप त्याला मारतो आणि त्याला सोडून जातो. आणि मग नंतर काही दिवसांनी तो बघतो की तो मुलगा शाळेमध्ये येतच नाही, ज्याला त्यांनी मारलेला आहे, जो ईश्वर विश्वास ठेवतो. आणि त्यामुळे मग नंतर त्यांना असं वाटतं की आता तो मेला आहे, आता तो पुन्हा येणार नाही. असं करत करत तो मुलगा ज्या मुलानी ईश्वर विश्वास ठेवणाऱ्या मुलाला मारलं, ज्याचं नाव जकरिया आहे, तो काही काळानंतर मोठा होतो. आणि जेव्हा तो थोडा तरुण होतो त्याच्यानंतर तो जेव्हा अंथरुणावर झोपायला जातो तेव्हा त्याच्या मनामध्ये सतत एक भीती येते. त्याला असं वाटतं की माझं मेल्यानंतर काय होणार, मी मेल्यानंतर कुठे जाणार. आणि बरेच दिवस असंच त्याला मनामध्ये सारखं वाटत राहिलं. आणि एक दिवस त्याला असं झालं की खूप मोठा आजार झाला. त्याला बिस्तरावरनं उठणं कठीण झालं, चालणं कठीण झालं, फिरणं कठीण झालं. आणि मग त्याची अशी अवस्था झाली की त्याला उठताही येत नव्हतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने सांगितलं कोणी तुमच्या उजव्या गालावर मारेल तर तुम्ही डावा गाल पुढे करा.
जर एखादा माणूस तुम्हाला मारेल, तुम्हाला त्रास देईल, तुम्ही जाऊन शांत झोपू शकता, पण ज्यांनी तुम्हाला मारलेलं आहे ना, तो व्यक्ती कधीच शांत झोपणार नाही. किंवा ज्या व्यक्तीने तुमचा छळ केला आहे, त्रास दिला आहे आणि तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही काही उत्तर दिलं नाही, तर त्या माणसाला देव झोपू देणार नाही. त्याचप्रमाणे या माणसाचं झालं, त्याला झोप लागत नव्हती, त्याला उठायला होत नव्हतं, आजारी पडला. त्यानंतर काही काळानंतर 2 माणसं त्याच्याकडे आली, जे येशूवर विश्वास ठेवणारे होते. त्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी ते तिथे आलेले. पण जेव्हा त्यांनी त्याच्या हातामध्ये क्रूस पाहिला, ते म्हणाले की तुम्ही माझ्याशी हात मिळवू नका, कारण तुमच्या हातामध्ये क्रूस आहे. कारण तो माणूस येशूचा पूर्णपणे द्वेष करायचा, येशूवर विश्वास ठेवायचा नाही, आणि म्हणून त्याला त्यांच्याकडनं काहीच हवं नव्हतं. तरीसुद्धा ते वयस्कर माणसं होती. त्यांनी म्हटलं की आम्हाला कोणीतरी सांगितलं की या मुलासाठी प्रार्थना करा, म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. तर तो बोलतो ठीक आहे, तुम्ही लांबूनच माझ्यासाठी प्रार्थना करा. तर ते 2 माणसं जे त्याच्याकडे देवाने पाठवली, जे येशूवर विश्वास ठेवायची, ते देवाकडे प्रार्थना करतात, जणू माणसाशी बोलतात. तसे ते देवाला सांगू लागले की देवा, या मुलावर तू दया कर, ह्याला तू बरं कर, ह्याला तू उभं कर, त्याला चालण्यासाठी ताकद दे. आणि अशी प्रार्थना केल्यानंतर ते निघून जातात. आणि काही दिवसातच हा मुलगा पूर्णपणे बरा होतो, उठतो, चालायला लागतो, फिरायला लागतो. आणि मग या मुलाचा विश्वास बसतो की खरोखर येशू जिवंत देव आहे आणि त्यांनीच मला बरं केलेलं आहे. आणि असं करता करता तो येशूवर विश्वास ठेवतो, विश्वासाने जीवन जगायला लागतो. आणि एक दिवस तो देवाचा सेवकही बनतो, पास्टर बनतो, देवाची सेवा करायला लागतो. आणि सेवा करता करता एका ठिकाणी पास्टर लोकांची खूप मीटिंग असते. त्या ठिकाणी अनेक देशातून, राज्यातून पास्टर लोक आलेले असतात, पाळक लोक आलेले असतात. तर त्या ठिकाणी हा जातो. आणि त्या ठिकाणी जेव्हा हा तिथे पोचतो, तिथे दुसरा एक माणूस येतो, जो लंगडत चालत असतो आणि जवळ येतो. आणि त्यावेळेला हा जो माणूस आहे जकरिया, तो माणूस त्या वयस्कर माणसाला विचारतो, जो लंगडत येत आहे त्याला म्हणतो की तुम्ही इथे कशाला आलेला आहात? तो म्हणला मी सुद्धा इथे मीटिंगसाठी आलेलो आहे. आणि जेव्हा हा जो माणूस आहे, जो लंगडत आलेला आहे, तो त्याला बघतो आणि त्याला विचारतो तुझं नाव काय? तेव्हा तो सांगतो माझं नाव जकरिया. आणि जेव्हा तो माणूस बोलतो, जो लंगडत आलेला आहे, तू मला ओळखलंस का? तो बोलतो नाही. तर तो सांगतो की 25 वर्षापूर्वी तू मला मारलं होतंस, माझं पाय हाड मोडलं होतं आणि तू मला मेल्या अवस्थेमध्ये सोडून दिलं होतंस. पण जेव्हा तू निघून गेलास, त्याच्यानंतर मी जिवंत होतो आणि त्यानंतर मी रोज तुझ्यासाठी देवाकडे रडून प्रार्थना करत होतो. आणि त्याने त्या माणसाचं नाव, जकरियाचं नाव, त्याच्या बायबलच्या पहिल्या पानावर लिहून ठेवलेलं होतं. आणि तो म्हणाला माझं बायबल उघडून बघ, त्याच्यामध्ये मी तुझं नाव लिहिलेलं आहे. आणि रोज मी तुझ्यासाठी रडून प्रार्थना करत होतो. आणि आज जेव्हा देवाने तुला तारतोय, देवाने तुझं तारण केलं, देवाने तुला वाचवलं, हे पाहून मला खूप आनंद होतोय. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा त्या जकरियाला कळतं की मी ह्याचं एवढं छळ केला, ह्याला एवढं मारलं, तो ढसाढसा रडायला लागतो. तो बोलतो मी तुझ्याशी एवढं वाईट वागलो, तरीसुद्धा तू माझ्यावर प्रेम केलंस, माझ्यासाठी प्रार्थना केलीस. आणि हे सगळं पाहून त्याच्या हृदयामध्ये खूप त्याला दुःख होतं. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, ज्या माणसाला एवढं मारलं, त्याने त्याच्या शत्रूसाठी प्रार्थना केली आणि देवाने शत्रूचं पण तारण केलं आणि त्या माणसाच्या प्रार्थनेद्वारे त्याला वाचवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणजेच पौलाला आपल्याला पण सांगायचं आहे की या कठीण काळात, या शेवटच्या काळात दुसऱ्याने तुमचं किती वाईट केलं असेल, नुकसान केलं असेल, तुमचा अपमान केला असेल, तुमच्या विरोधामध्ये असतील, तुम्ही देवासमोर गुडघे टेका, प्रार्थना करा, त्यांची नावं लिहून तुमच्या बायबलमध्ये ठेवा आणि रोज देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. देव नक्कीच त्यांचं हृदय बदलेल आणि देव त्यांचं जीवन आशीर्वादित करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून वचनामध्ये लिहिलंय एकमेकांचे व सर्वांचे चांगले करत राहा. एकमेकांचे म्हणजे तुमचे घरचे लोक पण आणि जे तुमचे वैरी आहेत त्यांचं पण. असं नाही की जे तुमच्यावर प्रेम करतात फक्त त्यांचंच, जे तुमचे वैरी आहेत, जे कट्टर तुमचे विरोधी आहेत, त्यांच्यावर पण देव सांगतो प्रेम करा. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही असं केलात तर नक्की देवाकडनं तुम्हाला खूप मोठे आशीर्वाद मिळतील. जरी आज तुम्ही रडत आहात,
पण एक दिवस देव तुमचे ते दिवस बदलून टाकेल. देव तुमचं जीवन आशीर्वादित करेल. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, या वचनाप्रमाणे वागायला तुम्ही सुरुवात करा. तुम्ही देवाच्या वचनाला गंभीरपणे घ्या आणि खरोखर मी जसं सांगतो, जे जे लोक तुम्हाला त्रास देतात त्यांची नावं लिहा आणि तुमच्या बायबलमध्ये ठेवा आणि रोज त्यांच्यासाठी प्रार्थना करा. देव नक्कीच तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे समोरच्या माणसाचं हृदय बदलेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजेच आपल्याला वाईट करण्यापासून देखील जपायचं आहे आणि चांगलं काम करत राहायचं आहे. म्हणजे हे केल्याने काय होईल, एक दिवस तुमचा प्रवेश देवाच्या राज्यात स्वर्गामध्ये होईल. हालेलुया. आणि या वचनाप्रमाणे चालण्यासाठी देवाने तुम्हाला कृपा द्यावी, म्हणून देवाकडे प्रार्थना करा. तुमचं हृदय किती कठोर असेल तर देवाला सांगा, प्रभू माझं हृदय बदल, माझं हृदय बदल, जसं तुझं हृदय आहे तसं माझं हृदय बनव, की मी सुद्धा दुसऱ्यांवर प्रेम करू शकेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण बायबल असं सांगतं की जर एखादा माणूस जो देवावर प्रेम करतो तर देव तुमच्या शत्रूला पण तुमचा मित्र बनवू शकतो. तुमचा शत्रू पण तुमचा मित्र बनेल जर तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागलात तर. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, या वचनाप्रमाणे वागायला सुरुवात करा, म्हणजे देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जर एखादा आजार असेल तर त्या आजारी भागावर विश्वासाने हात ठेवा, किंवा त्या जागेवर हात ठेवणं शक्य होत नसेल तर विश्वासाने छातीवर हात ठेवा. या क्षणाला प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणामध्ये बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा, देव तुम्हाला एका क्षणामध्ये स्पर्श करून पूर्णपणे बरं करेल. हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रेमळ पित्या, जितके भाऊ बहीण आज हे तुझं जिवंत वचन ऐकत आहेत आणि जितके लोक आपल्या हृदयामध्ये निर्णय घेत आहेत की ते वाईट मार्ग सोडून तुझ्या मार्गाने चालून चांगलं काम करत राहावं असं निर्णय घेत आहेत, अशा प्रत्येकावर तुझी दया कर. अशा प्रत्येकाचं हृदय तू बदल. त्यांनी वाईट करण्यापासून स्वतःला जपावं त्यासाठी तू त्यांना कृपा दे. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व आजार या क्षणाला निघून जात. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जात आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. आमीन.